5 दशकं तुम्ही इंडस्ट्रीत आहात, काम करताय. खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या मते कलाकार जो टिकतो, म्हणजे सुरुवातीपासून आज तुम्ही किंवा तुमच्या बरोबरचे काही लोकं मोठ्या याच्यावर काम करतायत. तर ती कशामुळे नक्की? टॅलेंटमुळे, शिस्तीमुळे का तुमच्या संयमामुळे? नक्की त्यात कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये? म्हणजे या तिन्हीची तर आवश्यकता आहेच. त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन संदीपजी, की इथे बिझनेस मॅनेजमेंट शिकायचं बरोबर. हं. आणि ते कोणत्या दृष्टिकोनातून शिकायला लागतं. तर पॉलिटिक्स पण त्याच्यात थोडंसं आलं. हं, हं, हं. माझं नाणं खणखणीत आहे. हं, हं, हं. पण ते तुम्ही मी वाजवून दाखवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. नाही. बरोबर. तर मग ती वाजवण्याची बरोबर एक ठराविक वेळ असते. नेहमीच वाजवत तर हा बाबा असाच आहे. ठीक आहे. काय आपला ढोल वाजवत असतो. तसं दाखवा. असं होतं. हं, हं, हं. किंवा तर ती परफेक्ट वेळ आली, की करून दाखवणं. आणि बिझनेस मॅनेजमेंट तुमचं इंडस्ट्रीत तुम्ही तर तुमच्या टॅलेंटवर जर जगण्याचा प्रयत्न केला तर फार कमी काळ जातो. यू शुड बी एबल टू क्रिएट फंड्सच्या खिशात असतील ₹5 टाका, माझी काही हरकत नाही. नसतील तर ते कुठून जनरेट करून तुम्ही आणताय. कुठून ना कुठून तरी ते तुम्हाला तयार करायला लागतं किंवा म्हणजे हा एक प्रकार आहे. दुसरं प्रोड्युसरला तुम्ही किती मदत करून त्याचा खर्च कमी करता. दॅट इज अल्सो पार्ट ऑफ रेझिंग फंड्स. म्हणजे म्हणतात ना इंग्लिशमध्ये म्हणतात पेनी सेव्हड इज अ पेनी, रुपी सेव्हड इज अ रुपी अर्न्ड. तुम्ही ₹1 वाचवला म्हणजे तुम्ही ₹1 कमवला. बरं. तर ज्या गोष्टीला 2 तास लागतायत शूट व्हायला, तेच जर मी 1 तासात शूट करून दिलं, तर माझ्या प्रोड्युसरचा 1 तासाचा वेळ वाचतो. हा विचार करून जेव्हा मी परफॉर्मन्स देतो आणि चांगल्या तऱ्हेने शूट होतं आणि तो रिझल्टही चांगला निघतो. नुसतंच असं वेळ वाचतो सेटवरती एवढंच इंटेन्शन नाहीये. रिझल्ट महत्वाचा आहे. रिझल्ट पण महत्वाचा. तर रिझल्ट त्या क्षणाचा रिझल्ट आणि पुढचा रिझल्ट. तर तुम्ही 3 गोष्टी ज्या म्हणालात, त्या आहेच, गरजेच्या आहेत. म्हणजे टॅलेंट पाहिजेच. टॅलेंट नसेल तर उपयोग काय? हो. शिस्त पाहिजे. शिस्त पाहिजे तुम्हाला, की तुम्ही एक डिसिप्लिननी करताय, ती साधना तुमची आहे. तुम्ही त्याप्रमाणे घडवून आणताय गोष्टी. त्याचबरोबर बिझनेस ॲक्युमेन जे इंग्लिशमध्ये म्हणतात. तर तुम्हाला वेळ वाचवता आला पाहिजे. कारण टाईम इज इक्वल टू मनी.